नमस्कार मित्रांनो, मी आज आलो इथे वाड्यामध्ये आणि मी तुम्हाला आज 3 BHK चा व्हिडिओ टूर दाखवणार आहे। याचं जे टोटल स्क्वेअर फीट आहे ते 1102 स्क्वेअर फीट आहे आणि हा जो प्रोजेक्ट आहे 2 बिल्डिंगचा आहे आणि सगळे अम्युनिटीज याच्यात आहेत। स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, गार्डन एरिया, चिल्ड्रन्स पार्क हे सगळ्या गोष्टी याच्यात आहेत आणि याची जे एक मेन USP आहे की या फ्लॅटला सगळ्या फ्लॅटला तुम्हाला बाल्कनी भेटणार आहे। चला तर आपण सुरू करूया की एंट्रन्स पासून आपण सुरू करूया की इथं कसं काय एंट्रन्स पासून सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत ते आपण बघूया। तर इथं तुम्ही जेव्हा एंट्रन्स करता तेव्हा हा डिजिटल लॉक इथे दिलेला आहे, ठीक आहे। आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की याची डोर क्वालिटी सुद्धा चांगली आहे। इथं प्रॉपर तुमच्या चौकटीला सगळे रबर टॅग्स दिले आहेत, त्यामुळे तुमचं कधीही कोणत्याही एलिव्हेशनला धक्का पोचणार नाही आहे, ठीक आहे। हा पूर्ण हॉल आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की इथे डायनिंग एरिया सेपरेट दिलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याला अटॅच ही बाल्कनी आहे, त्याला 3 ट्रॅक विंडोज येणार आहे आणि त्याच्यानंतर त्याला ही अटॅच बाल्कनी वेगळी आहे। त्याच्यानंतर आपण जाऊया किचनकडे। किचनकडे तुम्ही बघू शकता की इथं L शेप प्लॅटफॉर्म किंवा C शेप प्लॅटफॉर्म तुम्ही करून घेऊ शकता, त्याच्यात म्हणजे चेंजेस वगैरे अलाउड आहे। आणि हा जो दिलेला आहे इथे सिंक दिलेला आहे आणि इथं नळ प्रॉपर दिलेला आहे। हा इंटिरियरचा पार्ट जो आहे तो नाही येणार, पण बाकी सगळ्या गोष्टी इथे येणार आहेत। हा आहे तुमचा फर्स्ट बेडरूम, हा आहे फर्स्ट बेडरूम आणि ह्याला सुद्धा तुम्ही बघू शकता की इथे बाल्कनी दिलेली आहे, म्हणजे स्टँडिंग बाल्कनी आहे, पण सगळ्या बेडरूम्सला आणि रूम्सला इथे बाल्कनी येणार आहे। आता किचनला कसं की ड्राय बाल्कनी सेपरेट दिलेली आहे, इथे तुम्ही बघू शकता की ड्राय बाल्कनी सेपरेट आहे आणि त्याच्यानंतर ही छोटी अशी लॉबी दिलेली आहे आणि इथं बाहेर बेसिन दिलेलं आहे, म्हणजे गेस्टसाठी वगैरे तुम्ही इथं यूज करू शकता। हे तुमचं नंतर तुम्ही या मास्टर बेडरूमकडे वळा आणि त्याच्यानंतर बघा ही फर्स्ट मास्टर बेडरूम आहे आणि त्याची सुद्धा साईज मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे। याला सुद्धा अटॅच इथे बाल्कनी आहे आणि त्याच्यानंतर याला अटॅच इथे टॉयलेट आहे, टॉयलेट बाथरूम इथे दिलेलं आहे प्रॉपर आणि फिटिंग्स वगैरे सगळे प्रीमियम आहे। आणि तो जो गेस्ट बेडरूम होता त्याचं टॉयलेट इकडे येणार आहे, हे कॉमन टॉयलेट आहे। त्याच्यानंतर हा आहे मास्टर बेडरूम। मास्टर बेडरूम मध्ये तुम्ही बघू शकता की याची सुद्धा सफिशियंट साईज मोठी आहे आणि ह्याला सुद्धा अटॅच परत इकडे बाल्कनी येणार आहे। याच्यात तुम्ही इंटिरियर जेव्हा कराल तुमच्या पद्धतीने तेव्हा फ्लॅट तो फारच चांगला दिसणार आहे। आणि इकडे वॉक-इन वॉर्डरोब हे दिलेलं आहे, हे तुम्ही बघू शकता, इथे वॉक-इन वॉर्डरोब आहे आणि त्याच्यानंतर हे आहे तुमचं अटॅच टॉयलेट। हे अटॅच टॉयलेट येणार आहे। मित्रांनो, जर तुम्ही हा फ्लॅट बघणार असेल किंवा हा प्रोजेक्ट विजिट करणार असेल तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा। त्याच्यामध्ये माझा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करा। धन्यवाद।